आता आपल्याला बघायचं आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मॅथ्स सेकंड मधला सेकंड लेसन त्यातलं ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधला डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी आणि ऍक्सिलरेशन काय बघायचं आहे डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी आणि ऍक्सिलरेशन आणि हे माहिती आहे तुम्हाला ऑलरेडी आपण 11 टेबल पासून सगळं बघतोय बघा काय लक्षात ठेवायचं एस म्हणजे डिस्प्लेसमेंट व्ही म्हणजे व्हेलॉसिटी आणि ए म्हणजे ऍक्सिलरेशन आता डिस्प्लेसमेंट देतात व्हेलॉसिटी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ टाइम ऍक्सिलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ टाइम बघा डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ह काढलं की व्हेलॉसिटी मिळते आणि व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह काढलं की ऍक्सिलरेशन मिळतं आणि हे घेण्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले बघा टीचं डेरिव्हेटिव्ह किती लिहायचं 1 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह किती लिहायचं 0 टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती लिहायचं 2t आणि टी क्यूबचं डेरिव्हेटिव्ह किती लिहायचं 3t स्क्वेअर आणि टी रेस टू 4चं डेरिव्हेटिव्ह काय लिहायचं 4t क्यूब एकदाच लक्षात ठेवा अतिशय सोपं आहे कुठला फॉर्म्युला वापरला एक्स रेस टू एन चा पॉवर खाली लिहा वरच्या पॉवर मधून एक मायनस करा कॉन्स्टंट आला की 0 टी आला की 1 टी स्क्वेअर आला की का 2 इथं लिहिला वरच्यातनं एक कमी केला टी क्यूब आला की 3 इथं लिहिला त्यातनं वर कमी केला टी फोर्थ आला की 4 इथं लिहिला 4 मधनं 1 मायनस केला की 3 आला एवढं डेरिव्हेटिव्ह माहिती पाहिजे आणि व्हेलॉसिटी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सिलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी एवढंच फक्त माहिती ठेवा बाकी काही करू नका आणि एकच एक्झाम्पल सोडवा सगळं येईल तुम्हाला एवढं सोपं आहे सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एस बघा काय विचारलंय डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल ऍट टाइम टी इज गिव्हन बाय काय दिलंय तुम्हाला डिस्प्लेसमेंट किती दिलंय बघा 2t क्यूब मायनस 3t स्क्वेअर प्लस 5t प्लस 1 हे काय दिलं डिस्प्लेसमेंट आता आपल्याला काय काढायचं व्हेलॉसिटी व्हेलॉसिटी म्हणजे कशी व्हेलॉसिटी काढणार त्याचं डेरिव्हेटिव्ह काढा डिफरन्शिएटिंग एस विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे त्याला व्हेलॉसिटी म्हणतो व्हेलॉसिटी म्हणजे ds बाय dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट आता इथं बघा 2 बाजूला काढला टी क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3t स्क्वेअर टी क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3t स्क्वेअर मायनस 3 कॉमन टी स्क्वेअरचं 2t ठीक आहे टी स्क्वेअरचं 2t 5 कॉमन टीचं 1 आणि कॉन्स्टंट आल्यामुळे 0 काय लिहिलं बाकी टी आला की 1 लिहायचं टी स्क्वेअर आला की 2t लिहायचं टी क्यूब आला की 3t स्क्वेअर लिहायचं बघा 2t क्यूब आहे 2 कॉमन काढला टी क्यूबचं 3t स्क्वेअर मायनस 3 बाजूला काढला टी स्क्वेअरचं 2t 5 कॉमन काढला टीचं 1 आणि 1चं 0 आणि हे सिम्प्लिफाय केलं 6t स्क्वेअर मायनस 6t प्लस 5 काय 3 2 जा 6 3 2 जा 6 हे काय मिळालं तुम्हाला व्हेलॉसिटी राईट आता पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढा तर तुम्हाला काय मिळेल ऍक्सिलरेशन म्हणजे ऍक्सिलरेशन इज इक्वल टू dv बाय dt म्हणजे व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह काढा बघा 6 बाजूला काढला टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t मायनस 6 कॉमन काढला टीचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 5चं 0 म्हणजे काय झालं 12t मायनस 6 हा काय मिळाला ऍक्सिलरेशन हिथं काय मिळालं व्हेलॉसिटी आणि हिथं काय मिळालं डिस्प्लेसमेंट आता बघा डिस्प्लेसमेंट विचारलं तर टीची व्हॅल्यू इथं ठेवायची व्हेलॉसिटी विचारलं तर टीची व्हॅल्यू इथं ठेवायची व्ही मध्ये ऍक्सिलरेशन विचारलं तर ऍक्सिलरेशनची व्हॅल्यू इथं ऍक्सिलरेशन मध्ये ठेवायची नक्की कळलं आता बघा काय विचारलं ते आपण बघूया पहिला काय म्हणलं फाइंड व्हेलॉसिटी अँड ऍक्सिलरेशन काय विचारलं व्हेलॉसिटी आणि ऍक्सिलरेशन विचारलं म्हणजे व्हेलॉसिटी मध्ये t इज इक्वल टू 3 ठेवा आणि ऍक्सिलरेशन मध्ये 3 इज इक्वल टू t3 ठेवा आता बघा ऍट t इज इक्वल टू 3 सेकंड व्हेलॉसिटी इज इक्वल टू व्हेलॉसिटी v इज इक्वल टू आता बघा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय 6t स्क्वेअर मायनस 6t प्लस 5 नीट बघा ठीक आहे 6t स्क्वेअर मायनस 6t प्लस 5 आणि ह्या t इज इक्वल टू 3 ठेवा सो 6 इंटू 3 चा स्क्वेअर मायनस 6 इंटू 3 प्लस 5
6 3चा स्क्वेअर 9 6 3 जा 18 प्लस 5 मग 3चा स्क्वेअर काय केला बघा इथं वेळेला 60 स्क्वेअर मायनस 60 प्लस 5 मध्ये ठेवलाय आणि 9 54 मायनस 18 प्लस 5 बरोबर आता 54 आणि 5 59 मायनस 18 किती येतोय तर बघा इथं बघा 59 मायनस 18 9 8 गेले 1 राहिले आणि 5 1 गेले 4 राहिले म्हणजे काय झालं 41 आणि आता इथं व्हेलॉसिटीचं युनिट काय डिस्टन्स दिलं नाही तर युनिट पर सेकंद म्हणायचं नक्की बघा 60 स्क्वेअर ठीक आहे 2t क्यूब मायनस 3t स्क्वेअर प्लस 5t प्लस 1 2 बाजूला काढला टी क्यूबचा 3t स्क्वेअर 3 बाजूला काढला टी स्क्वेअरचा 2t 5 बाजूला काढला टीचा 1 1चा 0 हा 60 स्क्वेअर मायनस 60 प्लस 5 राईट आणि ऍक्सेलरेशन बघा 6 बाजूला काढला टी स्क्वेअरचा 2t 6 बाजूला काढला टीचा 1 5चा 0 12t मायनस 6 आणि टी किती आहे 3 कुठं ठेवायचे आहे व्हेलॉसिटी विचारला म्हणून व्हेलॉसिटी मध्ये ठेवला आता आपल्याला काय काढायचे आहे ऍक्सेलरेशन काय काढायचे आपल्याला ऍक्सेलरेशन मग ऍक्सेलरेशन मध्ये ती व्हॅल्यू ठेवायची काय म्हणतोय बघा at t is equal to 3 second acceleration equal to ऍक्सेलरेशनचा किती आला बघा 12t मायनस 6 12 आणि टी ची व्हॅल्यू किती ठेवा 3 मायनस 6 12 त्रिक 36 वजा 6 म्हणजे किती आला 30 आता जर इथं डिस्टन्स सेंटीमीटर मध्ये दिलं असतं तर काय म्हणलं असतं सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर आता डिस्टन्स दिले का नाही मग सेंटीमीटर म्हणायचंच नाही फक्त युनिट म्हणायचं युनिट पर सेकंड स्क्वेअर नक्की कळालं काय लिहिलं बघा डिस्प्लेसमेंट देतात प्रत्येक वेळेस त्याचं डेरिव्हेटिव्ह काढला की व्हेलॉसिटी म्हणायचं व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह काढला की ऍक्सेलरेशन आणि टी ची व्हॅल्यू देतील आणि टी ची व्हॅल्यू डिस्प्लेसमेंट मध्ये ठेवली की डिस्प्लेसमेंट निघाल टी ची व्हॅल्यू व्हेलॉसिटी मध्ये भरले की व्हेलॉसिटी मिळेल आणि टी ची व्हॅल्यू ऍक्सेलरेशन मध्ये भरली तर ऍक्सेलरेशन मिळेल साधा भाग आहे ओके नक्की कळालं थँक्यू व्हेरी मच